रोहनला त्याचे बाबा म्हणत होते की त्याच्या बायकोला त्याने कधीच पुढे जाऊ दिलं नाही. लग्न झाल्या झाल्या माझ्या सांगण्यावरून सुनबाई जेव्हा दुकानात येत होती तेव्हा तुला तिच्यापासून असुरक्षित वाटत होतं, कारण सुनबाई प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होती. तुला 1000 प्रश्न विचारत असायची. ती पूर्ण निष्ठेने आपले कपड्याचे दुकान सांभाळायला लागली होती. तिच्यात तुझ्यापेक्षा जास्त क्षमता आहे हे तुला आवडत नव्हतं. तिच्याशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायला लागलास, तिच्यावर रागवायला लागलास. तिच्या मनात नसताना पण तिने तिचा मार्गच बदलला. घर आणि मुलं सांभाळायला लागली. मग लक्षात ठेव, जर तू दुसऱ्या लग्नाचा विचार जरी केलास तर या घरातून तुझी कायमची हाकलपट्टी होईल. सुनबाई आणि मुलं तर कायम याच घरात राहतील, पण जर तुला या घरातून जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. एकदा का हे घर सोडलंस तर परत दुकानात यायची चूक करू नकोस. त्या दुकानात नोकरीला असणाऱ्या मुलीला मी आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतो आणि तुला राहण्यासाठी दुसरा बंदोबस्त कर. त्याच्या बाबांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. रोहन रागात म्हणाला, बाबा तुम्ही माझ्यासोबत असं कसं काय करू शकता? मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे, तुमच्या म्हातारपणाची काठी आहे. तुम्ही परक्या घरातून आलेल्या तुमच्या सुनेसाठी मला या घरातून हाकलवून देत आहात. माझा अधिकार तिला देत आहात. एकदा परत विचार करा बाबा, नंतर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. मी कायद्याची सुद्धा मदत घेईन. रोहन एवढं बोलत होता तेवढे त्याची आई म्हणाली, रोहन तू अगोदर स्वतः काहीतरी बनवून दाखव, मग येऊन आम्हाला बोल. तुझ्या आधाराची गरज नाही. तू आतापर्यंत आमच्यासाठी काय केलं आहेस जे आम्ही इथून पुढं तुझ्याकडून अपेक्षा ठेवू? आमच्या सुनेनंच प्रत्येक वेळी आम्हाला सांभाळलं आहे, आमचा आधार बनली आहे. माझ्या अपघातानंतर मला 4 महिन्यासाठी बेड रेस्ट सांगितला होता. तेव्हा पण दिवस रात्र तिनेच माझी सेवा केली होती. तू तर तुझ्या फिरण्याच्या नादात मस्त होतास, मौज मजा करण्यात व्यस्त होतास. तुझ्या बाबांना हार्ट अटॅकचा झटका आला होता. तेव्हा तर तू तुझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला होतास. तुला समजताच लगेच तिथून माघारी घरी यायला पाहिजे होतास, पण तू 2 दिवसांनी परत आलास. त्यावेळी पण सुनबाईने घर आणि दवाखाना दोन्ही सांभाळलं. तुला तर हे पण माहीत नाही की तुझी मुलं कितवीत शिकत आहेत. फक्त हक्क दाखवण्यासाठी दुकानात AC खाली आरामात बिनकामाचा बसून असतोस. एकुलता एक मुलगा आहेस म्हणून तुझं चुकीचं वागणं प्रत्येक वेळी माफ करत होतो, पण आज जे तू सुनबाईसोबत वागलेला आहेस त्यासाठी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. त्याच्या बाबांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की तुला तर कधीच या घरातून आणि बिझनेसमधून बेदखल करायला पाहिजे होतं, पण सुनबाई आणि मुलांच्या तोंडाकडे बघून अजूनपर्यंत गप्प बसलो होतो. तू कितीतरी वेळा हिशोबात गडबड केली आहेस. आमचा अंश आहे म्हणून फक्त चेतावणी देऊन कितीतरी वेळा माफ केला आहे, पण यावेळी माफ करणार नाही. तू या घराला आणि बिझनेसला सोडून आमच्यापासून कायमचा लांब निघून जा. रोहन रागात घर सोडून निघून गेला. योगिताच्या शोधात 2 ते 3 दिवस भटकत होता. अखेर त्याला तिच्या घराचा पत्ता सापडला. तो तिच्या घरी गेला असता तिथे योगिताची आई, बाबा व तिचा भाव भेटला. दार उघडताच त्यांनी रोहनला पाहिल्यावर त्यांचा चेहरा पडल्यासारखा झाला. तिचे बाबा म्हणाले, रोहन तू इथे काय करतोय? इथून निघून जा. तू हिम्मत कशी केली इथे येण्याची? असं योगिताचे बाबा रोहनला म्हणाले. यावर रोहन म्हणाला, काका मला फक्त एकदा योगिताला भेटायचं आहे. रोहनला वाटले होते की योगिताच्या घरच्यांना त्यांच्या अफेअरबद्दल कल्पना नसेल, परंतु रोहनच्या बाबांनी योगिता व रोहनच्या अफेअरबद्दल समजताच योगिताच्या वडिलांना फोन केला होता. त्यांनी योगिता व रोहनच्या अफेअरबद्दल सर्व काही सांगितले होते.
त्यामुळे रोहन योगिताच्या घरी गेलेला तिच्या बाबांना अजिबात आवडले नव्हते. ते रागात असूनही रोहन योगिताला भेटण्यासाठी त्यांना फोर्स करत होता. परंतु रोहनला सांगण्यात आले की तिचं लग्न करून देण्यात आलं आहे. परंतु ही बातमी त्याला खोटी वाटत होती. तो योगिताच्या घराच्या आजूबाजूला तिच्याबद्दल चौकशी करू लागला. चौकशी दरम्यान त्याला पक्क समजलं होतं की तिचं खरंच लग्न करून देण्यात आलं आहे. तरी तो तिचा शोध घेत तो तिला भेटायला गेला. त्याला वाटले होते की योगिताही त्याच्यावर खरं प्रेम करत असेल. पण ज्यावेळी ती रोहनला भेटली तेव्हा तिच्या तोंडून त्याने जे ऐकलं ते ऐकून रोहनला धक्काच बसला. योगिता म्हणाली, "हे बघ रोहन, माझ्या घरची परिस्थिती थोडी गरीबच होती. त्यामुळे मी तुझ्या दुकानात काम करत होते व आपण जेव्हा प्रेमसंबंधात आलो तेव्हापासून तुझ्याकडून मला काही पैसे देखील मिळायचे. त्यामुळे मी पण खुश असायचे. परंतु नंतर माझ्या बाबांनी माझ्यासाठी श्रीमंत स्थळ सुचवलं. मी लगेच लग्नासाठी तयार झाले. आता माझा संसार सुखाचा चालू आहे व तू यामध्ये आता अडथळा आणू नको." योगिता असे बोलल्यानंतर रोहन तिथून निघून गेला. आता त्याच्याकडे ना पैसा, ना प्रॉपर्टी, ना योगिता. त्याला काय करावे हे सुचेना. तो परत घरी तरी जाऊ शकत नव्हता. आता मात्र रोहन न घरातला राहिला ना दारातला. रोहन थोडा दिवस भिकाऱ्यासारखा इकडे तिकडे भटकत राहिला. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. नंतर रोहन विचारात पडला. एका हॉटेलमध्ये त्याला वेटरचे काम मिळाले. तो तिथेच राहू लागला. सुरुवातीला त्याला काम करण्याचा खूप त्रास होत होता, कारण त्याने आधीपासून कधीच काम केले नव्हतं. परंतु त्याला स्वतःला सिद्ध करायचे होते म्हणून तो दिवस रात्र कष्ट करू लागला. जसा अनुभव येत होता तसे त्याच्या कामांमध्ये बढती होऊ लागली. 1 वर्षानंतर तो एका मोठ्या हॉटेलचा मॅनेजर झाला. आता तर चांगले पैसे देखील कमवायला लागला होता. त्यानंतर विचार करायला लागला की आता हीच योग्य वेळ आहे त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीची व आई-बाबांची माफी मागायची. म्हणून तो सकाळी 8च्या सुमारास त्याच्या घरी गेला. सकाळच्या वेळी सगळे घरातच होते. तिथे गेल्यानंतर त्याने जुईची व सगळ्यांची माफी मागितली, कारण त्याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नव्हता. नंतर गणपत शेठ म्हणजेच रोहनचे बाबा म्हणाले, "हे बघ सुनबाई, हा पूर्णपणे तुझा निर्णय असणार आहे की तुला तुझ्या नात्याला दुसरा चान्स द्यायचा आहे की नाही. पण ही दुसरी संधी 3ऱ्या 4थ्या संधीत बदलू नये या गोष्टीचं लक्ष ठेव. तुझ्या निर्णयावर चांगल्या प्रकारे विचार कर." जुई म्हणाली, "ठीक आहे, मी तुम्हाला माफ करते. पण माझ्या मनात ना तुमच्यासाठी प्रेम आहे ना आदर, आणि नाही आता माझा तुमच्यावर विश्वास उरला आहे." जुईने शेवटची चेतावणी देऊन रोहनला माफ केलं. तिने तिच्या मुलांसाठी आणि सासू-सासऱ्यांसाठी तिच्या नवऱ्याला हा शेवटचा चान्स दिला होता. पण रोहनला त्याची चूक कळली होती. त्यानंतर तो खूप मेहनत करू लागला. त्याच्या बायकोचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने ते सिद्धही केलं. त्यानंतर सगळा परिवार सुखाने राहू लागला. एवढ्या वर्षांची साथ आणि एक हसतं-खेळतं कुटुंब असताना देखील आपल्या साथीदाराला असा धोका देणे ही खूप चुकीची आणि दुःख देणारी गोष्ट आहे. पण जर कुटुंबातल्या लोकांनी समजूतदारपणाने काम घेतलं, मुलगा चुकीचा असताना सुनेला पूर्णपणे साथ दिली, तर मुलाला चुकीच्या मार्गावरून परत माघारी आणता येऊ शकतं. आई-वडिलांनी त्यांच्या मुलाच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. उलट कडक निर्णय घेऊन त्याच्या चुकीच्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे. आणि रोहनच्या आई-वडिलांनी देखील तसेच केले. स्वतःच्या मुलाला साथ न देता त्यांनी त्यांच्या सुनेला सपोर्टच केला व हे सगळं त्यांच्या परिवारासाठी व त्यांच्यासाठी लाभदायकच ठरले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा चॅनल नवीन असल्याने तुमच्या प्रेमाची व सपोर्टची अत्यंत गरज आहे.
तुम्ही असंच प्रतिसाद देत राहिलात तर अशाच नवनवीन कथा तुमच्यासाठी आणायची आम्हाला ऊर्जा मिळेल. खूप खूप धन्यवाद.